नमस्कार, मी विश्वास असा भोकरदन तालुक्यामध्ये बेकायदेशीर म्हणजे जिवंत असताना दुसऱ्याच्या परस्पर जमिनीचा व्यवहार होत असल्याचा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे. मी सध्या भोकरदन येथील हे रजिस्ट्री कार्यालय आहेत. या कार्यालयामध्ये पिंपळगाव येथील तुमचं नाव काय? ज्ञानेश्वर कैलास देशमुख. ज्ञानेश्वर कैलास देशमुख हा व्यक्ती जिवंत असताना परमेश्वर कैलासराव देशमुख नावाच्या व्यक्तीचं राजपत्र तयार करून या व्यक्तीची 2.5 एकर परस्पर जमीन विक्री केलेली आहेत. माझ्याकडं हे अधिकृत दस्तावेज आहेत. दस्तावेज क्रमांक देखील यावर आहेत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी ज्ञानेश्वर कैलास देशमुख वय वर्ष 35 राजपत्र प्रमाणे नाव परमेश्वर कैलासराव देशमुख या व्यक्तीने केलेला आहे आणि या व्यक्तीचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही. व्यक्ती जिवंत आहेत. बोगस उभा करून या ठिकाणी राजपत्राद्वारे ही जमीन विक्री केलेली आहे. या ठिकाणी ज्यांनी केलेले आहेत हे कैलासराव देशमुख आहेत. ज्ञानेश्वर कैलासराव देशमुख हे यांचा आणि या फोटोचा कुठं मॅच होतंय का ते बघणं आवश्यक आहे. हे बघू शकता आपण. या ठिकाणी हा व्यक्ती आणि हा व्यक्ती कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सेम मॅच होत नाहीयेत. हा व्यक्ती जिवंत असताना या व्यक्तीची परस्पर भोकरदन येथील रजिस्ट्री कार्यालयाने परस्पर जमीन विक्री केलेली आहेत आणि या ज्यांनी हे रजिस्ट्री लिहून दिलेली आहेत त्यांचं देखील या ठिकाणी हे राजपत्र आहेत. मागे घ्या, थोडं मागे, मोबाईल आलो नका. हे राजपत्र आहेत आणि ज्ञानेश्वर कैलास देशमुख हे हे आहेत आणि त्यांचं नाव परमेश्वर कैलासराव देशमुख हे बदललेलं आहे. झालेला आहे. सध्या यांनी भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतलेली आहेत आणि या प्रकरणी ज्यांनी ही रजिस्ट्री करून दिलेली आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणार आहे. ज्यांनी ही रजिस्ट्री लिहिलेली आहेत यांच्यावरही होणार आहे आणि ज्यांनी ही रजिस्ट्री संपूर्ण डॉक्युमेंट तयार केलेले आहेत यांच्यावरही देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी यांनी केलेली आहे. जर असे प्रकार होत असेल तर तुम्ही सावधान राहा मंडळींनो. तुमच्या नावावर कोणीही तुमच्या नावावरली जमीन विक्री करू शकतं असा प्रकार सध्या भोकरदन मध्ये आपल्याला दिसत आहेत. 10/6/2026 रोजी ही रजिस्ट्री झालेली आहे. असे प्रकार या ठिकाणी चालू आहेत. तुमच्या नावावर जमीन आहेत का हे पहिलं चेक करा. तुमच्या नावाचं कोणी राजपत्र तयार केले का हे पण चेक करा. कारण अशा फ्रॉड कामं सध्या भोकरदन मध्ये चालू आहेत. जवळपास 2.5 कोटी रुपयाची जमीन पिंपळगाव रेणुकाई येथे यांची 2.5 कोटी रुपयाची जमीन आहे ती परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तपास अंती नेमकं काय होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या व्यक्तीच्या नावावर 1 गुंठा देखील जमीन राहिलेली नसल्याचा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे. जर असं ऑनलाईनच्या काळामध्ये डिजिटल युगाच्या काळामध्ये जर असं होत असेल तर नेमकं या डिजिटल वर कसा भरोसा ठेवायचा. जिवंत व्यक्ती असताना त्याचं राजपत्र तयार करणं किती योग्य आहे आणि या प्रकरणी कोणकोणते गुन्हे दाखल होणार आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण या प्रकरणाचा सदर पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत. मी विश्वास दसा, मराठवाडा मीडिया, भोकरदन.